स्वागत आहे माझ्या कुकिंग मास्टर जी मध्ये। आज मी राहिलेल्या भाताची खिचडी बनवणार आहे। त्यासाठी यात तेल टाकून घेतले बघा। आणि गॅस करून घ्यायचं, तेल जास्त कडलं आणि आपण आता त्यामध्ये हे कापलेल्या 3 कळ्या येत्या लसणाच्या ती टाकून चांगलं एकदम तळतळीत तळल्या पाहिजे, त्यामध्ये वास चांगला एकदम मस्त येतो। 4 मिरच्या टाकून घेतली बघा। थोडी 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं। हे सगळं टाकून हलवून घ्यायचं। लसूण कळी झालाय बघा, एकदम सुगंध। आता हे मी बघा कापलेल्या भाज्या कोबू, बटाटा, टमाटर, शिमला ते घालून घेणार। त्यामध्ये चांगल्या धुवून कापून घेतलेल्या पाण्यात घालून घेतले ते काळ्या पडून म्हणून आता त्यामध्ये घालून घ्यायचे। अजून पण तुम्ही दुसऱ्या ॲड करू शकता भाज्या पाहिजे तर तुम्हाला। आपण ह्याला हलवून घेऊया। हलवून घेऊया चांगल्या। आपण ही डाळ भिजवून घातली बघा, तुरीची, मुगाची, मसूरची डाळ भिजवून घेतली अर्धा तास। ते आता घालून घ्यायची। भिजल्या म्हणजे मग लगेच शिजते। सगळ्या घालून घ्यायच्या, काढून घ्यायच्या। आता मसाला टाकून घेते त्यामध्ये मी। आपल्याला पहिली तर हळदी टाकून घेते बघा, छोटा चमचा अर्धा हळद, धनेची पावडर 1, जास्त गरम मसाला नाही तर घालायचा, आपल्याला खिचडी बनवायची। 1 चमचा धनेची पावडर आणि आपल्याला तिखट मिरच्या 4 टाकल्या त्यानुसार आपलं लाल तिखट घालायचं। लाल तिखट सपाट चमचा घालायचं आणि चवीपुरतं मीठ, आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। चव चांगली यावी 1.5 चमचा मीठ घालून घ्यायचं। आता आपण हलवून घ्यायचं, मस्त हलवून घ्यायचं। ह्याला चांगलं शिजू द्यायचं। कुकरचं ढक्कन ठेवून नये, ह्यात पाणी सुटतंय, ह्याच पाण्यावर पाणी घालायचं नाही। ह्याचा कमी गॅस करायचा आणि कुकरचं झाकण ठेवून पाण्यावर शिजू द्यायचं। आता शिजू दे 15 मिनिटं आपण असं ढक्कन ठेवायचं। हे शिजले वगैरे बटाटी चांगली शिजले झाले नाही थोडंसं। त्याला पाणी ओतलं नव्हतं आपण, त्याच्या पाण्यात शिजले असं आपण आता रगडून घ्यायचं। मस्त असं रगडून बारीक करून घ्यायचं। आणि आता आपण राहिलेला हे भात आहे बघा, तो भात राहिलेला भात ह्यामध्ये घालून घ्यायचा। आपल्याला राहिलेला भात चटपट खिचडी बनवायचं असते ना, राहिलेल्या शिळा भात रोज सारखा परतून खा वाटत नसला, टाकून द्यायला लागत असला हे कसं आहे खिचडी मस्त बनते आणि भात पण उपयोगी पडते म्हणूनसाठी। आता आपण ह्यातनं हलवून घ्यायचं सगळं मस्त एकजीव करायचं, हलवून हलवून चांगला। ह्यात पाणी घालून घ्यायचं, मस्त असं पाणी घालून घ्यायचं। खिचडी बनवायची, खिचडी पातळ लागते, जेवढं पाणी लागेल तेवढं घालून। मी 1 तांब्या घातलाय, मी ह्याच्यामध्ये 1.5-2 तांबे पाणी घालणार। आता यात पाणी 1 प्यायला तांबा घातला, हे अर्धा तांबे अजून पाणी घालून घेतलं बघा। मस्त तरी ते उकळी फुटू द्यायची, चांगली उकळी फुटू द्यायची ह्याला, मग ढाकण लावून घ्यायचं। 6 शिट्ट्या झाल्या, आपण हे काढून घेऊया। कुकर थंड झाला, गरम गरम लागतं। मस्तपैकी शिजली खिचडी बघा, चांगली झाली। आता याला आपण अजून जरा बारीक करून घ्यायचे खायसाठी अशी, पुन्हा जरा रगडून घ्यायची चांगली एकदम बारीक। हे जरा यासाठी म्हणजे सगळ्या भाज्या भात सगळे एकजीव होतं चांगले असे मस्तपैकी पुन्हा रगडून घ्यायची जरा एकदम
एक जीव झाला त्याला, सगळी एकदम खिचडी मस्त झाली बघा. रगडून घेतली चांगली मस्त झाली बघा. आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊ. आता आपण डिशमध्ये असं मस्त काढून घ्यायची खिचडी, खायसाठी तयार खिचडी. अशी एकदम राहिलेल्या भाताची खिचडी बघा तयार झाली. ह्याच्यावर असं मस्त तुपाची धार सोडायची. कधी कधी पोटाला आराम हे देत असलं तर याची खिचडी मस्त खायला असं तुपाची धार द्यायची अशी. मस्त खिचडी तयार झाली. माझी खिचडी कशी वाटली सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर लवकर लाईक करा. बाय. If you found the one, you should never give her up. I think it's the way life changes when in love, yeah. I surround